नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी आपणा सर्वांचं आमच्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि आशीर्वादांबद्दल मनापासून धन्यवाद। तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला हवे असणारे विषय आमच्यापर्यंत पोहोचले आणि आम्ही त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करू। आयुर्वेदामध्ये ऋतुचर्येचं वर्णन केलंय, म्हणजे त्या ऋतूमध्ये काय खावं, काय प्यावं, काय उपचार घ्यावेत याचं सखोल वर्णन केलंय। आत्ता आपल्या इथे सुरू झालाय तो म्हणजे उन्हाळा, ग्रीष्म ऋतू। या ऋतूत काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे। 3 महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची: डोकं, डोळे आणि तळपाय। तळपायांसाठी नियमित दररोज रात्री काशाच्या वाटीनी तळपायाला एकतर एरंड तेल किंवा तूप किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा। डोळ्याखाली येणाऱ्या काळं किंवा कोरडेपणा घालवण्यासाठी एरंडेल तेलाचा डोळ्याच्या बाजूनी भोवताली मसाज करावा। त्याचबरोबर बाहेर पडताना आवर्जून टोपी, गॉगल ह्याची काळजी घ्यावी। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आहार, काय खावं आणि काय खाऊ नये। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उष्ण पदार्थ, तिखट, मसालेदार, जळजळीत म्हणजे पावभाजी, छोले भटुरे किंवा चाट हे पदार्थ टाळावेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरवी मिरची, लसूण, अहळी, मेथी दाणे, डिंक, खजूर हे पदार्थ गुणांनी उष्ण आहेत। दही सुद्धा तसं गुणांनी उष्ण आहे, त्यामुळे प्रमाणातच खावं। मग थंडावा आतून देणारे कुठले कुठले पदार्थ आहेत ते तुम्हाला सांगते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाईचं दूध, गाईचं तूप, लोणी, पंचामृत, ताजं गोड ताक हे आवर्जून आहारात असावं। गाईचं तूप 2 चमचे कमीत कमी आपल्या आहारात नक्की वापरा। त्याचबरोबर तुळशीचं बी, सब्जा हे भिजवून वापरता येईल। भिजवलेला सुकामेवा नक्की खावा आणि त्यात विशेष करून सुकं अंजीर, मनुका याचा वापर करावा। देशी गुलाबांचा तयार केलेला गुलकंद आहारात असावा। कांद्याची पात असेल, नाचणी असेल हेही पदार्थ थंडावा देतात। आणि अगदी नाकाचा घोळणा फुटला, नाकातून रक्त आलं किंवा उष्णता खूप जास्त वाढली तर पांढरा कांदा हा अगदी उत्तम आहे। म्हणून पांढऱ्या कांद्याची माळ नक्की घरी आणा आणि त्याचा आहारात वापर करायला सुरुवात करा। पण खरं सांगायचं तर उन्हाळ्यात खूप खावंसं वाटत नाही, भूक मरते आणि मग सतत तहान होते। अगदी लगेच येणारा सल्ला म्हणजे भरपूर पाणी प्या आणि मग लगेच पुढे प्रश्नांची सरबत्ती सुरू होते, किती लिटर पिऊ, किती वेळा पिऊ, कसं पिऊ, माठातलं चालेल का फ्रीजमधलं चालेल, या सगळ्याची उत्तरं मी देणार आहे। पण एक अगदी महत्त्वाचा नियम आपण आज पाळायचं ठरवूया। आपली सगळी लहान मुलं आपल्याकडे बघून आपलं अनुकरण करत शिकत असतात, त्यामुळे आपण आज एक नेम करूया: से नो टू कॅन्ड ज्यूसेस, रेडीमेड ज्यूसेस आणि एअरेटेड ड्रिंक्स। म्हणजे शीतपेय, तयार मिळणारे बाजारातले ज्यूस हे आपण आजपासून वापरणार नाही आहोत। त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट, त्याच्यातनं होणारे त्रास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याला उत्तम पर्याय आम्ही तुम्हाला सांगतो। पण आजपासून शीतपेय आणि एअरेटेड ड्रिंक्स किंवा रेडीमेड ज्यूसेस संपूर्णतः बंद। पाणी किती प्यावं ह्याचं तारतम्याने आपल्याला स्वतःला ठरवायला लागतं। त्याच्यासाठी अनेक फॅक्टर्स लक्षात घ्यायला लागतात। तुमचं वय, कुठला ऋतू चालू आहे म्हणजे कुठला महिना चालू आहे, तुम्ही कुठे राहता, तिथे आजूबाजूला किती ह्युमिडिटी आहे, तुम्ही काम काय स्वरूपाचं करता म्हणजे उन्हात फिरतीये का आतमध्ये ऑफिसमध्ये एसीमध्ये बसून जास्त काम आहे, आणि ह्याचबरोबर तुमची प्रकृती काय आहे, तुमचा जन्म कुठल्या ऋतूत झालाय, कुठल्या महिन्यात झालाय, जडणघडण कशी झाली आहे, असे अनेक फॅक्टर्स लक्षात घ्यावे लागतात। मग कसं ठरवायचं की आम्ही पुरेसं पाणी पितोय की नाही किंवा पुरेसा द्रवाहार घेतोय की नाही? अगदी सोपी टेस्ट आहे। तुमची लघवी जर नेहमीसारखी स्वच्छ साफ होत असेल तर राईट ऑन ट्रॅक आहात, पण जर गडद रंगाची, गडद पिवळी युरिन होत असेल तर तुम्ही तुमचं पाण्याचं प्रमाण आणि द्रवहाराचं प्रमाण वाढवायला हवं। त्याचबरोबर केवळ पाणीच नाही तर अनेक पदार्थ आहेत जे सगळे मिळून तुमचा द्रवहार ठरवणार आहे। पाणी कधी प्यावं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तहान लागल्यावरच प्यावं। उगाच अतिरेकी पाणी प्यायलं तर त्याच्यानेही अम्लपित्त होऊ शकतं। त्यामुळे सकाळी उठल्यावर इतकंच लिटर पाणी प्या, जेवणाच्या आधी खूप पाणी प्या हे प्लीज करू नका। जेवणाच्या आधी खूप घटाघट पाणी प्यायलं तर भूक मरते आणि जेवण संपल्यावर खूप जास्त पाणी प्यायलं तरीही पचनात अडथळा येतो। त्यामुळे मध्ये मध्ये सिप बाय सिप थोडं पाणी प्या, ते जास्त उपयोगी ठरेल। माठातलं पाणी अगदी उत्तम, त्यामुळे वाळा नक्की आणा
आणि मधनं बदलून असं वाळ्याचं पाणी तुम्हाला आतून थंडावा देईल. त्याचबरोबर म्हणल्याप्रमाणे मनुकांचं पाणी, सुका अंजीर किंवा सब्जा बी भिजवून नक्की वापरता येईल. पाणी स्टोअर कशात करावं तर तांब्याच्या पात्रात किंवा काचेच्या भांड्यात. शक्यतो स्टीलचा वापर कमी करा. माठातलं नक्कीच सर्वोत्तम. आणि लहान मुलांना देताना चांदीच्या भांड्यात जर पाणी देता आलं तर नक्की उत्तम. त्याच्याने त्यांची बुद्धी वाढायला मदत होते आणि शुभही असतं. थोडक्यात आपल्याला काय काय द्रवहार घेता येईल ह्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन सांगेन. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी.